तसेच मी जेवढे पण तिथे लॉज आहेत मानपूर शिवाजीनगरच्या ज्या रस्त्यावरती लिंक रोडवरती जेवढे लॉज आहेत त्या मालिकांना मी विनंती करायला इच्छिते, ही माझी विनंती आहे आता, किंवा चेतावणी समजा तुम्ही, ह्याच्या पुढे जर इथे लॉज चालू केले तर आम्ही महिला भगिनी इथे आंदोलन करू आणि तुमचे लॉज कसे चालू होतील ते आम्ही बघून घेऊ. जो मानपूर लिंक रोडवरती जो अनाधिकृत लॉज आणि बार रेस्टॉरंट झालेले आहेत तिथे महिलांसाठी अतिशय गंभीर बाब आहे. कारण तिथे गव्हर्मेंट कॉलनीच्या महिला आणि तिथे KT1 KT7 पर्यंतच्या ज्या महिला आहेत, तिथे रहिवासी महिला आहेत, त्यांना तिथे येण्या जाण्यासाठी त्रास होत होता. रिक्षामध्ये लोक बसायचे आणि महिलांची छेडखानी करत असायचे किंवा 4 व्हीलरमध्ये असायचे, बाईकवर असायचे आणि चालत्या महिला ज्या सुशिक्षित आणि चांगल्या घराण्याच्या महिला आहेत त्यांच्याशी ते छेडखानी करत होते. त्याच्यानंतर तिथे ज्या वेश्यावृत्ती करणाऱ्या महिला आहेत त्या महिलासुद्धा तिथे सारख्या फिरत होत्या. तर एवढी मोठी तिथे गंभीर बाब होती की महिलांना तिथून येण्या जाण्यासाठी खूपच त्रास होत होता आणि ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण मी तिथून सारखे येणं जाणं करत होते आणि ते बघून सनी मला खूप वाईट परिस्थिती वाटली. आणि तिथल्या महिलांनी माझ्याकडे, मी महिला विभाग प्रमुख असल्यामुळे, शिवसेनेची महिला विभाग प्रमुख असल्यामुळे माझ्याकडे महिलांनी कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर मी त्याच्यावरती विचार करून सनी आमच्या मुख्य नेते आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा मी लेटर पाठवलं होतं आणि त्यांनी मला तिथे प्रशासनाला लेटर देण्यासाठी सांगितलं. त्यांच्यानंतर मी हे सगळं काय माझ्या वतीने मी हे सगळीकडे मी माझे लेटर्स दिले होते आणि सांगितलं होतं की मला इथे कारवाई पाहिजे आहे म्हणून. आणि आज जे काही जे डेमोनेशन झालेलं आहे ते फक्त एक म्हणतात ना लिपापोतीचं डेमोनेशन झालेलं आहे. जसं डेमोनेशन झालं पाहिजे तसं ते काही डेमोनेशन झालेलं नाही आहे. तर मी प्रशासनाला विनंती करत आहे की आपण ह्याच्यानंतरसुद्धा जे काय तुम्ही ते बोर्ड तोडलेले आहेत आणि गाद्या वगैरे नेलेल्या आहेत तुम्ही त्या गाडीमध्ये टाकून, ते चुकीचं तुम्ही डेमोनेशन केलेलं आहे. आत्तासुद्धा मी इथे येत होते माझ्या ऑफिसमध्ये तेव्हासुद्धा पाहिलेलं आहे की तिथे आत्तासुद्धा लॉज चालू आहेत. 2 दरवाजे बंद करून 1 दरवाजा चालू करून ते लोक लॉज चालू करतात. जर हे पूर्णपणे जर हे लॉज बंद नाही झालं तर आम्ही शिवसेनेच्या महिला रागिणी रस्त्यावर उतरून आणि आंदोलन करू आम्ही ह्याच्यासाठी. आणि आमच्या सोबत आमच्या सर्व माता भगिनी आमच्या सोबत असणार आहे. मैडम, जिस तरीके से आज BMC ने अपनी झूठी कार्रवाई दिखाई, बोर्ड सिर्फ निकाला गया और उनके गद्दे निकाले गए, इससे साफ साफ नज़र आ रहा है कि BMC के कुछ बड़े अधिकारी भी जो है उन लॉज के मालिकों से मिले हुए और BMC का खुला आशीर्वाद जो है उन लॉज के मालिकों को मिल रहा है. इस पे क्या कहेंगे आप? नहीं, ये बात तो मुझे भी सही दिख रही है कि BMC के जो बड़े बड़े ऑफिसर्स हैं या पुलिस के जो प्रशासक है वो भी उनसे मिले हुए हैं. अगर इसके बाद में अगर लॉज चालू होगा तो मैंने आपको पहले ही बताया है कि हम सब महिलाएं रास्ते पे उतरेगी और सबसे बड़ा एक घाटकोपर में आंदोलन होगा जो लॉज के बारे में होगा. मैडम, BMC का बुलडोजर सिर्फ गरीबों के लिए ही है या फिर जो है ऐसे इलीगल लॉज चलाने वालों पे भी बुलडोजर चलना चाहिए? ये आप BMC के ऑफिसर से पूछिए, क्योंकि उनको समझना चाहिए कि ये जो अनाधिकृत आपकी माँ बहनें भी उस जगह पे रहती है जहाँ पे हमें जो महिलाओं से कंप्लेंट आई है, तो आप लोगों को सोचना चाहिए कि ऐसे जगह पे हम इतनी छोटी सी कार्रवाई क्यों करें करके. आज जो कार्रवाई हुई है उससे आप क्या संतुष्ट है और क्या आगे आप इसके अलावा और क्या करने वाले हो? जी, मैं इस कार्रवाई से जरा भी संतुष्ट नहीं हूँ. इसके लिए मैं और आगे कार्रवाई करने वाली हूँ. एकनाथ शिंदे जी से क्या और जो है हमारे महाराष्ट्र के CM देवेंद्र फडणवीस जी से क्या मांग करेंगे आप? तो मैं यही मांग करूँगी कि हमारे जो मुख्य नेते शिवसेना के एकनाथ शिंदे साहब जी से मैं यही निवेदन करूँगी और हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र साहब से यही मैं विनंती करूंगी, हमारे गृह मंत्री योगेश कदम जी से भी मैं यही विनंती करूंगी कि साहब आप इस पे ध्यान दीजिए. महिलाओं के लिए आप हमेशा खड़े रहते, महिलाएं आपकी लाड़की बहनें हैं,
जो आते जाते हुए उन लाड़की बहनों को तकलीफ़ हो रही है। तो आप वहाँ पे इस लॉज के लिए आप खड़े हो जाइए और यहाँ पे कारवाई होना ज़रूरी है। और लॉज हे बंद झालं पाहिजे, म्हणजे बंद झालं पाहिजे। मैडम, लॉज के जो मालिक है वो उनके हाथ काफ़ी लंबे होते हैं, काफ़ी पैसे वाले होते हैं। वो लोग कोर्ट का भी सहारा अभी लेने का मतलब जो है प्लान कर रहे हैं कि हम स्टे लेके आएंगे। तो उस पर आप लोग मतलब आपकी टीम क्या करने वाली है उस पर आगे? मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, सत्याच्या मागे चालणारी महिला आहे मी, आणि त्या सत्याच्या हिशोबानेच मी चालणार आहे। ते कोर्टात जाऊ द्या या कुठे पण जाऊ द्या, ते अनलिगल तिथे आहे। अनलिगल तिथे त्यांच्याकडे काही पुरावे नाही आहेत किंवा त्यांच्याकडे काही परवाने नाही आहेत, तरीसुद्धा ते लॉज चालू करतात। आणि त्या लॉजवरती ते अनधिकृत लॉज आहेत, त्याचे अधिकृत लॉज नाही आहे। तर सरकार आणि हे कोर्ट कसे त्यांना परमिशन देणार आहे? तसेच मी जेवढे पण तिथे लॉज आहेत, मानकुश शिवाजीनगरच्या ज्या रस्त्यावरती लिंक रोडवरती जेवढे लॉज आहेत, त्या मालिकांना मी विनंती करू इच्छिते, ही माझी विनंती आहे आता, किंवा चेतावणी समजा तुम्ही, ह्याच्या पुढे जर इथे लॉज चालू केले तर आम्ही महिला भगिनी इथे आंदोलन करू आणि तुमचे लॉज कसे चालू होतील ते आम्ही बघून घेऊ।